या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। ऑरेंज सिटी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग तर्फे बेसिक लाईफ सपोर्ट आणि ॲडव्हान्स कार्डियक लाईफ सपोर्ट या अत्यंत महत्त्वाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। 2 दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात प्रमुख प्रशिक्षक हकीम सिंग यांनी CPR-AED आणि आपत्कालीन क्षणी जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक मूलभूत कौशल्य अगदी शांतपणे आणि समजावून प्रत्यक्ष दाखवून दिली। जीवन वाचवता येणं ही केवळ कौशल्य नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे। हा संदेश विद्यार्थ्यांना प्रभावीपणे दिला गेला। याच आठवड्यात 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन, या निमित्ताने संस्थेतर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी शहरात फिरून एड्स विषयी योग्य माहिती, जागरूकता आणि गैरसमज दूर करणं हाच खरा बचाव असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला। जागरूकता वाढली तर संरक्षणाची शक्यता अधिक मजबूत होते आणि म्हणूनच अशी प्रत्येक पावले समाजासाठी अनमोल ठरतात। आज ऑरेंज सिटी नर्सिंग इन्स्टिट्यूट ऑफ वरुड तर्फे आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरता, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकरता 2 दिवसाचं ट्रेनिंग BLS आणि ACLS। BLS म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट आणि ACLS म्हणजे ॲडव्हान्स कार्डिओव्हास्क्युलर लाईफ सपोर्ट, याचं 2 दिवसाचं ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे। यामध्ये आम्ही आमचे कॉलेजचे विद्यार्थी तसेच सगळ्या हॉस्पिटलचे नर्सिंग स्टाफ यांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि हे ट्रेनिंग आजपासून सुरू होत आहे। आणि या ट्रेनिंगमध्ये जे लोकांना अचानक हृदयगती थांबते, त्याकरता त्याचा जीव कसा वाचवायचा, त्याला काय लाईफ सपोर्ट द्यायचा, त्याला CPR हे कसं द्यायचं, हे 2 दिवसाचं फुल ट्रेनिंग या इथे देण्यात येईल। आणि याकरता डॉक्टर हकीम सर हे पुण्यावरून 2 दिवसाकरता इथे आलेले आहेत। जे अचानकपणे ट्रेनमध्ये, फ्लाईटमध्ये किंवा कुठेही चौकात किंवा रोडवर एखादा हृदयगती थांबते, कारण नसताना आजकाल हे प्रमाण फार जास्त वाढलेलं आहे। मागच्या वर्षी अशा केसेस, एका वर्षात 7 लाख केसेस पूर्ण भारतात आढळण्यात आला। आणि हे साधं ट्रेनिंग आहे, पण लोकांना याची कल्पना नाही आहे। त्याकरता विद्यार्थ्यांकरता जे नर्सिंग स्टाफ आहे, जे एकदम बेडजवळ असतात, पब्लिकमध्ये असतात, त्यांना कसं हे आज शिकवण्यात येईल की जीव कसा वाचवायचा। नर्सिंग फील्डमध्ये बाकी नर्सेस ज्या आहे त्यांना नर्सिंगचं काम शिकवलं जाते, पण त्यांना हा बेसिक लाईफ सपोर्ट आणि ॲडव्हान्स कार्डिओव्हास्क्युलर लाईफ सपोर्ट याबद्दल ट्रेनिंग फार कमी नर्सेसला असते आणि त्यांना त्याबद्दल खूप कमी माहिती असते। मोस्ट ऑफ हे ट्रेनिंग हे डॉक्टरांना दिल्या जाते त्यांच्या MBBS झाल्यानंतर, किंवा तर नर्सेसला हे ट्रेनिंग फार कमी ठिकाणी दिल्या जाते। जो बेसिक लाईफ सपोर्ट कसा स्टार्ट करायचा, त्यांना ॲडव्हान्स कार्डिओव्हास्क्युलर लाईफ सपोर्ट कसा स्टार्ट करायचा हे त्यांना आलं पाहिजे, त्यासाठी हा प्रोग्राम आम्ही अरेंज केला आहे। आणि 2 दिवसामध्ये या सगळ्या स्टुडंट्स आहेत त्या मोस्टली शिकून जातील। ऑरेंज सिटी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग तर्फे हा तर आज आमचा बेसिक लाईफ सपोर्ट, कार्डियक लाईफ सपोर्टचा इव्हेंट तर आहेच समजा, पण यासोबत नर्सिंग कॉलेज वेळोवेळी निरनिराळे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो। आता गेल्या 1 डिसेंबरला पण एड्स जनजागृती रॅली आम्ही काढलेली होती। सर्वसामान्य नागरिकांमध्ये हेल्थविषयक जेही काही माहिती असते ते देण्याचं काम आम्ही नर्सिंग कॉलेजतर्फे वेळोवेळी करत आलेलो आहे आणि याचा सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। थँक्यू। आजचे शिबिर फार महत्त्वाचं आहे। आज हृदयविकाराचे मोठ्या प्रमाणात प्रकार वाढत आहेत। आपल्यासोबत प्रसिद्ध हृदयतज्ञ डॉक्टर गोदने सर आहे। सर, काय सांगू शकाल? मोठ्या प्रमाणात थंडीचं या कालावधीमध्ये जास्ती प्रमाण वाढतात, काय सांगू शकाल सर? या सध्याच्या जीवनशैलीमध्ये इवन आपण बघितलं की चांगले ॲथलेट्स, बॅडमिंटन खेळणारे कोर्टातच आढळतात आणि बेशुद्ध पडतात आणि त्यांची सडन कार्डियक अरेस्ट होतो आणि एक्सपायर होतात। तर ही एक काळाची गरज आहे की यंगस्टर्समध्ये पण सडन कार्डियक अरेस्ट जास्त प्रमाणात आढळलेला आहे। इवन क्रिकेट खेळताना आपण बघतो पिचवरचा तो बॅट्समन असो की बॉलर असो, तोही आढळलेला आहे आणि एक्सपायर झालेला आहे। तर ही काळाची गरज आहे। हे वर्कशॉप 2 दिवसाचं आहे आणि त्यांनी सगळ्यांनी त्या वर्कशॉपचा लाभ घ्यावा। धन्यवाद।
आज संत्रानगरी वरुड शहरातील IMA हॉल इथे ऑरेंज सिटी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना नेमकं हार्ट संदर्भात काय अडचणी आहे किंवा कुठल्याही आजारासंदर्भात काय अडचणी याकरता श्री हकीम सरांना बोलवण्यात आलं आणि त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत आहे. अशा कार्यक्रमांना काळाची गरज आहे. पाहत राहा कॅमेरा निकुंबावणीसह प्रवीण सारखं चुळामणी स्पोर्ट.